मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची करणार पाहणी। मुख्यमंत्री सोलापूर आणि लातूरमध्ये तर शिंदे धाराशिवमध्ये करणार पाहणी। सोलापूरच्या कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संवाद। पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर, 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नसल्याचं अजित पवार यांनी दिलं आश्वासन। जालन्यातील गोळेगावात पंकजा मुंडेंकडून पूरग्रस्त भागात नुकसानीची पाहणी। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडेंचा पाहणी दौरा। भाजपा आमदार बबनराव लोणीकरही दौऱ्यात सहभागी। राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई देण्यासाठी सरकारचे प्रयत्न। तर सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे तावरजा मध्यम प्रकल्पाचे 24 दरवाजे उघडले। पुराचा धोका वाढण्याची भीती असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या माढातील निमगावात अजूनही पूरस्थिती कायम। परिसरातील घरं आणि शेती पाण्याखाली, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती कायम। सुरुम गावात शिरलं पुराचं पाणी। 300 पेक्षा जास्त लोकांना केलं सुरक्षित स्थळी स्थलांतर। जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील मरीमाता मंदिराजवळचा पूल खचला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मदतीचा हात। अन्नाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्यांचं केलं वाटप। आणि सोन्याच्या दरांनी गाठला नवा उच्चांक। सोनं प्रति तोळा 1,18,900 रुपये तोळ्यावर। सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। सोलापूरमधील पूरग्रस्त भागाचा उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करतायत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी भागातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी अजित पवार यांनी बातचीत केली। या भागात झालेल्या नुकसानीची अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली आहे। ड्रोनचा वापर करून नुकसानीचे पंचनामे करू, तसंच 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलंय। आणि त्यामुळे पंचनामे करून नाही मदत देऊ। जिथे पर्जन्यमान कमी दिसत आहे पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची। शेतकऱ्यांचा इतका आक्रोश आहे की पिकं जमीनदोस्त झालेली आहे। मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी हे चित्र आहे। हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की सरकारने थेट गांजा लावण्याची परवानगी आम्हाला द्यावी। इतका म्हणजे आक्रोश काय उत्तर द्यावं? तर याच्यात आक्रोश कसं करणार? निसर्गाने कधी 20 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला। आक्रोश आहे। स्वतःचं घर वाहून जाताना दिसतंय, गृह वाहून जाताना दिसत आहेत। शेतकऱ्याची पूर्ण मेहनतीने उभं केलेली शेती आडवी झालेली आहे। त्यांचा आक्रोश आहे, पण तो आक्रोश आमच्याही मनात तेवढाच आहे। आम्हालाही तेवढंच दुःख आहे आणि आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। म्हणून आज आम्ही तुमच्याबरोबर पाण्यामध्ये उभे आहोत, आम्ही चिखलामध्ये चालत आहोत। आमची हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सगळ्या दुःखांना बघावं आणि त्याचे पंचनामे करून सरकारने त्यांच्या पाठीमागे मदत उभी करावी, यासाठीच आम्ही निवेदन घ्या। तुम्ही 1 मिनिट असं सारखं। तर दोन दृश्य आपण पाहतोय। तर पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर यांनी जालन्यामध्ये पाहणी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे। तर तिकडे सोलापूरच्या करमाळ्यामध्ये कोर्टी गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पाहणी केलेली आहे। ट्रॅक्टरवर बसून पंकजा मुंडे यांनी पाहणी दौरा केलेला आहे किंवा त्यांचा पाहणी दौरा सुरू आहे। तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील नुकसानीची पाहणी केलेली आहे। राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे आणि
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। ड्रोनचा वापर करून नुकसानीचे पंचनामे करू आणि 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय। तर जालन्यातली एकीकडे दृश्य आपण पाहतोय, पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर यांनी ट्रॅक्टरवर बसत शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केलेली आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंकजा मुंडे देखील करतायत। बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, आंबेजोगाई, केज आणि परळी या तालुक्यातील 718 गावातील हजारो हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। शेतीतील पीकच नाही तर शेतजमीन देखील पुरात वाहून गेली आहे। या भागातील 200हून अधिक घरांची पडझड झालेली आहे तर शेकडो जनावरं मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यामुळे या भागातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। खामगाव, आहेर, चिंचोली, तांदळवाडी, नांदूर हवेली आणि तरटेवाडी या गावांना मोठा फटका बसलेला आहे। बीडमध्ये देखील हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आपण पाहतोय। अनेक घरांची इथे पडझड झालेली आहे, शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे, शेतजमीन पुरात वाहून गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। बीडच्या खामगावमधली ही सध्या दृश्य आपण पाहतोय। बीडमध्ये देखील अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। 718 गावातील हजारो हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। शेतातील पीकच नाही तर शेतजमीन देखील पुरात वाहून गेली आहे आणि या भागातील 200हून अधिक घरांची पडझड झालेली आहे। धाराशिवमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खैरी नदीला पूर आलाय। तर पुरामुळे परंडा तालुक्यातील शेळगाव गावाला पूर्णपणे पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यानं शेत आणि घरं पाण्याखाली गेली आहेत। लोकांना आता जगणंही मुश्किल झालेलं आहे। संपूर्ण गावाला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। धाराशिवची ही दृश्य, धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय, अनेक गावांना पुराचा वेढा बसलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, धाराशिवमध्ये देखील अतिवृष्टी सुरू आहे, नेमकी आता काय सद्यस्थिती आहे तिथे? प्राजक्ता, ऐकून जर बघितलं तर ह्या अतिवृष्टीचा तडाखा जो आहे तो धाराशिव असेल, सोलापूर जिल्ह्याला देखील बसलेला आहे आणि अतिवृष्टी गेली 4 दिवसानंतर जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत तर अजित पवार जे आहेत ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावरती आहेत। आपण आता मुंगशी हे सोलापूर जिल्ह्यातील गाव आहे, माढा तालुक्यातलं गाव आहे, तिथली परिस्थिती बघू शकतो। याच्या बाजूला धाराशिव जिल्हा आहे आणि हे सगळं पाणी जे आलेलं आहे ते सीना नदीपात्राचं पाणी आहे। सीना धरणातून ज्या पाण्याचा विसर्ग होतो हे पाणी त्या मुंगशी गावात आलेलं आहे। गावाच्या पाण्याची पातळी जर पाहिली आता सध्याची तर आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती भयावह सगळी परिस्थिती आहे। गावकरी जीव मुठीत घेऊन सगळं जे आपलं जीवन हे 4 दिवसात जगत होतात। आत्ता थोड्या वेळात अजित पवार जे आहेत ते त्यांनी सोलापूर जिल्हा दौरा सुरू केला आहे। करमाळ्यात त्यांनी पहिल्या गावाची पाहणी केलेली आहे आणि आता ते काहीच वेळात जे आहेत ते या मुंगशी गावात दाखल होणार आहेत। आपल्यासोबत इकडे गावकरी या परिसरात बाजूला गावकऱ्यांची व्यथा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। किती दिवस झालं हे सगळं पाणी आहे, कशी परिस्थिती आहे तुमच्या गावात? 3 दिवस झालं। 3 दिवस झालं पाणी आहे। किती या आधी कधी पाणी आलं होतं का? नव्हतं आलं। कुठून आलेलं पाणी, कसं, कुठली परिस्थिती, कुठल्या अडचणी आहे पाण्यामुळे तुमच्या निर्माण झाल्या? सीना कोळेगाव धरणातून आलेलं पाणी। धरणातून पाणी आलेलं आहे, काय अडचण काय नेमकी? पाणी फुल पाहिजे। आमची शाळेतली मुलं इथनं तर परांड्याला शाळेला जातात। 10 दिवस झाले शाळा। पूल लहान आहे, पूल मोठा पाहिजे। किती दिवस झालं बंद आहे पूल? 15 दिवस झालं पुलावर पाणी। 15 दिवस झालं पुलावर पाणी। आता अजित पवार येत आहे, त्यांना सांगणार काय पूल बंद आहे, काय सांगा की जरा? पूल बंद